पांडव हस्तिनापुरात परत आले. राजमहालात गेल्यानंतर ते धृतराष्ट्राच्या शोक समाचारासाठी गेले. धृतराष्ट्राने व गांधारीने खूप शोक केला. 100 पुत्र व नातू असे सारे कुलच नष्ट झाल्याने गांधारीच्या संतापाला पारावार नव्हता. ती तळतळून कृष्णाला म्हणाली, मधुसूदना, जर तू मनात आणलं असतं तर तू हे युद्ध, हा संहार टाळू शकला असतास. माझ्या कुळाचा नाश मला पाहावा लागला, तसाच तुझ्या डोळ्या देखत तुझे सारे यादव कुळ नष्ट झालेले तू पाहशील. माते, तुझा शाप मला पूर्णतः मान्य आहे. आणि मग युधिष्ठिराला राज्याभिषेक करणे आवश्यक होतेच. वेदमंत्रांच्या घोषात युधिष्ठिर सुवर्ण रथात बसला. भीम सारथी झाला. अशा प्रकारे युधिष्ठिराने हस्तिनापुरात नगर प्रवेश केला. बरं का मुलांनो, युद्धाच्या 10व्या दिवसापासूनच अर्जुनाच्या बाणांनी घायाळ झालेले पितामह भीष्म शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहत पडले होते. राज्याभिषेक झाल्यानंतर युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन हे सर्व पांडव, याशिवाय धृतराष्ट्र, कृष्ण पितामह भीष्मांच्या दर्शनासाठी गेले. उत्तरायणास प्रारंभ होण्यासाठी 56 दिवस बाकी होते. त्यानंतर रोज भीष्म युधिष्ठिराला राजधर्म, क्षत्रिय धर्म, आश्रम धर्म, राजनीती इत्यादी विषयांवर बोध करीत होते. 56वा दिवस उगवला. शेवटच्या दिवशी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. वाणी, मन व प्राण त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडे एकाग्र केले. श्रीकृष्णांनी त्यांना सांत्वना दिली. आजपर्यंत तुम्ही कधीच असत्य भाषण केलेलं नाही, धर्माच्या विरुद्ध आचरण केलं नाही, कर्तव्यास कधीही पाठ दाखवली नाही. तुमची प्रतिज्ञा तुम्ही सर्वार्थाने पूर्ण केली. वसुलोकात जाण्यास आता तुम्ही मुक्त आहात. पितामह भीष्मांनी मग योगबळाने प्राणवायू पायापासून मस्तकाकडे आकर्षून घेतला आणि मग ब्रह्मचक्राचा भेद करून त्यांच्या मस्तकातून एक तेजोगोल बाहेर पडला आणि आकाशात विलीन झाला. एकदा महर्षी व्यास युधिष्ठिराच्या भेटीस आले आणि त्यांनी मनाची तळमळ आणि दुःख नाहीस करण्यासाठी, तसंच युद्धात सारे राजे ठार झाल्यामुळे जी अराजकाची परिस्थिती आली आहे त्यावर मात करण्यासाठी तू दिग्विजय करून अश्वमेघ यज्ञ कर, असे युधिष्ठिरास सुचवले. याच काळात अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तरा बाळंत झाली. मात्र अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने झालेले मूल हे मेलेलेच जन्मले. कृष्ण तडक प्रसूती कक्षात गेला. सर्व स्त्रियांचे आणि विशेषतः उत्तरेचे सांत्वन केले आणि मग कृष्ण म्हणाला, मी जर कधी असत्य भाषण केलं नसेल, युद्धात कधी पाठ दाखवली नसेल, सत्ता व धर्म यांचा माझ्या ठिकाणी समन्वय असेल आणि अनेक दैत्यांचा जर मी न्यायाने वध केला असेल, तरच ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने मरण पावलेले हे बालक जिवंत होऊन उठे. असे म्हणत कृष्णाने आपल्या उजव्या पायाचा अंगठा मृत बालकाच्या छातीवर हृदयाच्या ठिकाणी लावला आणि अहो चमत्कार, त्याबरोबर मुलांनो ते बालक जिवंत होऊन रडू लागले. सर्वत्र आनंद उसळला. सर्वच्या सर्व कुल नष्ट होण्याच्या मार्गावर असताना या मुलाने जन्मून त्यांचा अंकुर कायम ठेवला. म्हणूनच श्रीकृष्णाने त्या मुलाचे नाव परीक्षित असे ठेवले. शुभ मुहूर्तावर अश्वमेध यज्ञास प्रारंभ झाला. यज्ञासाठी जातिवंत घोडा सोडण्यात आला. घोड्याच्या रक्षणासाठी आणि दिग्विजयासाठी अर्जुन निघाला. सर्व राजांना युधिष्ठिराचे वर्चस्व मान्य करायला लावून व सर्वांकडून कारभार घेऊन तो विजयी होऊन परत आला. यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.